बनवणार आहोत उकडीचे मोदक। आपण 1 वाटी पिठी घेतलेली आहे। आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि 1 वाटी दूध। याला एक उकळी काढून घेणार आहोत। त्यात मीठ घालणार आहोत। 1 वाटी दूध घातले आपण, 1 वाटी पाणी घातलेलं आहे। याला आपण चालू गॅस करून एक उकळी काढून घेणार आहोत। तोपर्यंत उकळीचं झाकण ठेवू। आपल्याला उकळी आलेली पाण्याला आपण गॅस बंद करून घेणार आहोत। पिठी घालून थोडी थोडी घालून हलवून घेणार आहोत। आपल्याला सगळं एक जीव करून घेतलेला ही गरम आहे ना, गरम आहे झालेला आपण झाकून ठेवू, म्हणजे वाफ येत जरा ही वाफ येईल। जरा आपण झाकण थोडं जरा वापरल्यानंतर मळून घेऊ। हे आपलं पीठ कोमट जरा थंड झालेलं आहे। आपण हे आता वाफलेलं आहे, आपण हे काढून घेणार आहोत। ह्या हे असं त्याला गोळ्या घालताच करून घेणार आपण। चटकर होतात ना हाताला, चिकट असते पिठात। आपण थोडस तूप घालून घेऊ, म्हणजे चिटकणार नाही। सगळं असा गोळा करून आपण एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव करून असा चांगलं झालं। असं घट्ट नाही पातळ नाही, घट्ट झाल्यावर चिरणे झाले त्या करताना, पातळ झाल्यावर तुटते। मस्त झालेलं आहे आपलं हे। आपण मोदकाचं सारण करून देणार आहोत। हे घेतले मी ओलं खोबरं, त्यात थोडं तूप घालून घेऊ। बारीक गॅस करायचा, मिडियम गॅसवर करायचं आपण। झालं खोबरं, थोडं परतिलं की आपण ह्यात घालणार आहोत 1 चमचा साखर। आता मी गूळ घातला नाही, साखर घातलेली आहे। त्यात घालू विलायची पूड आणि जायफळ। हे आपण बारीक गॅसवर असं परतून घेणार आहे। ह्याला सारखं आपण हलवून घेणार आहोत, कारण साखरेमुळे खाली चिटकून जास्त वेळ परतायचं नाही। ह्याला 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचे, कारण कडक झाल्यावर नाही बरोबर। आपलं सारण तयार झाले, आपण गॅस बंद करून घेऊ। आपण एका वाटीत काढून घेऊया सारण। तुम्हाला गूळ हवा असला तर गूळ घालू शकता तुम्ही। मी साखर घातलेली आहे। मुरलेलं आहे। आपण आता हे पिठाला घेऊन जरा असं चांगलं थोडं तुपाची धार घालायची खाली चिटकू नये म्हणून। जरा असं दाबून मळून घ्यायचं, म्हणजे एकजीव होते। असं असं गोळा मस्त होते। पिठ आपलं मऊ चांगलं झालेलं आहे। गुठळी नाही राहिली पाहिजे।
मळून झालेलं आहे. आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या वळून घेऊ. हाताला चिटकत नाही काय नाही, मस्त शिजले. हे जे पीठ झालेलं वापरलेलं आहे. आपण पिठी लावू शकता हाताला, नंतर थोडा तुपात हात लावला तरी चालते. आपण असं करून वळून घेणार. लाटून बी होतं आणि हे असं बी होतं. चांगलं बारीक असं एकसारखी वाटी जी तयार करून घ्यायची. सगळीकडं अशी एकसारखी अशी पातळ करून घ्यायची. अशी मध्ये पण जाडपाना ठेवायचा नाही, सगळीकडे एकदम सारखी आली पाहिजे. कडाशीला पातळ झालं पाहिजे, म्हणजे जाडसर जाडपाना वळाल्यानंतर राहत नाही. अशी वाटी तयार करायची. आपण आता अशी कळ्या पाडून घेणार. अशी कळी पाडायची अशी खालीपर्यंत, अशी एक एक करून सगळ्या कळ्या पाडून घेणार. हाताला चिटकू नये म्हणून सारखं आपण ह्याला तेलाचा किंवा पिठाचा हात घेतला तरी चालते. अशी पूर्ण अशी कडकडत घ्यायची, म्हणजे असं मोदक वाळताना घडी मोदक नाही. आता ही आपली वाटी तयार झाली. आपण ह्यात आता सारण घेऊ. असं अलगद अलगद असं जुळवून द्यायचं. ही कळी अशी मोडली नाही पाहिजे. असंच आपण सगळं मोदक बनवून घेणार आहेत. तुम्हाला लाटून पण दाखवते आणि असं पण छान होतं. असे सगळ्याचे एक 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 करून आपण अशी वाटी तयार करू. अशा कळ्या मोडते त्या अलगद अलगद झाला. पातळ झाली पाहिजे. एक ग्लास पाणी घातलं ह्याच्यात. एक ग्लासाला पाण्याची उकळी आली, त्यात आपण हे डबा ठेवून त्याच्यावर एक एक मोदक ठेवणार आहोत. पाण्याला एक उकळी म्हणजे इरगळत नाही तो गुडीचे मोदक. पाण्याला उकळी आलेली आपल्या. आता झाकण काढून घेऊ. त्याच्यावर डबा ठेवणार आहोत. पाण्याला उकळी आली आपल्या. आपण ह्याच्यात डबा ठेवू. डबा ठेवल्यावर त्याच्यात एक एक मोदक घालून घ्यायचं. थोडंसं पाणी लावून घेऊ ह्याला, म्हणजे त्याची वाफ तयार होते. मोदक थोडं थोडं अंतर ठेवायचं, कारण का चिटकल्यानंतर तुटले जातील. त्याच्यावर झाकण ठेवू आपण. हे आपले 5 ते 10 मिनिटाच्या आत उकडतात मोदक, कारण का पीठ वापरून घेतलेलं असते आपण, त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही. जास्त वेळ ठेवलं तर बिघडतात. नंतर आपण 10 मिनिटांनी ह्याला काढून घेऊ. आपले मोदक उकडलेले आहेत. आपण बघू आता त्यात काढून. छान उकडलेलं, चिटकले नाहीत काय नाही, छुटछुटीत झाले. कलर मस्त आलाय, पारेदार. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बघत राहा आपले मोदक.